आठवडाभराच्या विश्रांतीनंतर परभणीत परत एकदा परतीच्या पावसानं खरं तर जिल्ह्यामध्ये एंट्री घेतलेली आहे। खरं तर या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांवर सातत्यानं अवकृपा वरून राज्याची झालेली आपल्याला पाहायला मिळते। सोयाबीनच्या आपण प्लॉटवरती आहोत आणि या ठिकाणी आपण पाहतोय सोयाबीनमध्ये अद्यापही पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळं कुठेतरी या पिकांची वाढ खरं तर खुंटलेली आहे। सोयाबीन पूर्णपणे पिवळसर झाल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळं लागलेल्या शेंगांची वाढ या ठिकाणी खुंटलेली आहे। त्यामुळे निसर्गाची अकृपा खरीप हंगामावर दिसून येते। खरं तर या खरीप मोसमाच्या सुरुवातीपासूनच पावसाचा सतत जोर परभणीत पाहायला मिळाला। त्यामुळं अनेक ठिकाणी आपण पाहतोय सोयाबीन पिकांच्या उत्पन्नावर घट निर्माण झालेली आहे। सोयाबीन पिवळसर झालेला आहे आणि त्याच्या उत्पन्नात घट यामुळे होणार आहे। खरं तर सुरुवातीपासूनच पावसानं या ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये जोर धरला होता। त्यानंतर पावसाचा खंड आणि त्यात आता होत असलेल्या पावसामुळं सोयाबीन पिकांवर सातत्यानं या ठिकाणी त्याची वाढ खुंटलेली आहे। पिवळसर या ठिकाणी सोयाबीन झालेलं आहे। त्यामुळं शेंगा लागूनही शेंगांमध्ये वाढ होत नाही आणि सोयाबीन पूर्णपणे या ठिकाणी जळाल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी या ठिकाणी अडचणीत सापडलेले आहे। मात्र इतर ठिकाणी जिल्ह्यामध्ये सोयाबीनचा उत्पन्न चांगला आहे। मात्र मोठ्या प्रमाणावर सततच्या पावसाचा फटका सोयाबीन पिकांना होताना आपल्याला दिसून येते। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, टाकळी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।